मिथुन राशी जुलै 2026 राशीफळ तुमच्या आयुष्यात चांगले दिवस हे कधी येणार? मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आला आहे का की जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असतं, अनुभव असतो, योजना तयार असतात, पण योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि मग अचानक आयुष्य असं वळण घेतं की त्या योजना, तेच संपर्क आणि तीच मेहनत यशाची दारं उघडायला लागतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी अगदी तसाच असू शकतो. पण या महिन्यात तुमच्या पत्रिकेत धन, व्यवसाय आणि भाग्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे योग हे निर्माण होत आहेत. विशेष बाब म्हणजे तुमचे राशीस्वामी बुद्धदेव 7 जुलै रोजी वक्री अवस्थेत तुमच्या राशीत येत आहे. धनस्थानातील गुरुदेव अर्थत्रिकोण पूर्ण करत आहे, तर भाग्यस्थानातील राहू अचानकच लाभ, नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतो. हो, काही आव्हानं देखील असतील. व्ययस्थानातील मंगळ अचानक तुमचा खर्च वाढवू शकतो. शुक्रकेतूची युती काही वेळा मनात संभ्रम किंवा नैराश्य निर्माण करू शकते. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा बुद्धीला संयमाची साथ मिळते तेव्हा भाग्य साथ द्यायला सुरुवात करतं. मिथुन राशीच्या जातकांनो, जुलै 2026चा तुमच्यासाठी मंत्र आहे, विचारपूर्वक घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. नमस्कार, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत जुलै 2026 हा महिना मिथुन राशीसाठी कसा असेल. धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य, उपाय, शुभ दिवस आणि या महिन्याचा तुमचा स्कोर, हे सर्व आपण सविस्तर समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. मिथुन राशी ही राशीचक्रातली तिसरी रास आहे. बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, जिज्ञासा, प्रत्येक व्यवस्थित स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. तुम्ही त्या व्यक्तींपैकी एक आहात, त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर एक नवीन दृष्टिकोन असतो. नवीन गोष्टी शिकणं, लोकांशी जोडणं आणि संधी ओळखणं ही तुमची खासियत आहे. या महिन्यात तुमचे राशीस्वामी बुद्धदेव स्वतः राशीत येत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. रखडलेली कामं पुढे सरकू शकतात आणि संवाद कौशल्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळू शकतो. या महिन्याचा तुमचा पॉवर वर्ड आहे संवाद, कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या पैशाची गरज नसते, योग्य शब्दांची गरज असते. लक्षात ठेवा, योग्य वेळी बोललेला एक शब्द बंद दरवाजे उघडू शकतो. मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात विशेषतः या 5 चुका टाळायला हव्या. पहिली चूक, घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तिसरी चूक, नकारात्मक विचारांना मनावर राज्य करू देऊ नका. आणि चौथी चूक, कुटुंबियांशी संवाद कमी करू नका. आणि शेवटची 5वी म्हणजे एकाच वेळी खूप काम हाती घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, वेगाने धावणं महत्त्वाचं नसतं, योग्य दिशेने चालणं हे अधिक महत्त्वाचं असतं. मिथुन राशीच्या दृष्टीने जुलै महिना आर्थिक बाबतीत आशादायक दिसत आहे. धनस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी धनलाभाच्या अनेक संधी या निर्माण करू शकतात. काही जातकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो, काहींना व्यवसायातून लाभ मिळू शकतो, तर काहींची अडकलेली आर्थिक कामं देखील मार्गी लागू शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धन कमावणं महत्त्वाचं आहेच, पण धन योग्य दिशेने वापरणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल, घरातील वातावरण सकारात्मक राहू शकतं. वाणीच्या बाबतीत विशेष काळजी घ्या, कारण गोड शब्द तिथेही मार्ग तयार करतात जिथे कठोर शब्द भिंती उभी करतात. या महिन्यात तुमच्या शब्दांना वजन असेल, म्हणूनच बोलण्यापूर्वी नक्कीच विचार करा. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. परिश्रम, पराक्रम आणि प्रवास या दृष्टीने हा महिना मिथुन जातकांसाठी संवाद, लेखन, अध्यापन, सोशल मीडिया, मार्केटिंग, सेल्स आणि कन्सल्टिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकतो. जर तुमचं काम बोलण्याशी, शिकवण्याशी किंवा लोकांशी जोडण्याशी संबंधित असेल तर नवीन संधी तुमच्यासमोर या येऊ शकतात. बुद्धदेव वक्री असल्यामुळे काही बाबतीत विशेष काळजी घेणं देखील आवश्यक असेल. महत्त्वाचे दस्तऐवज नीट वाचा, ईमेल, करार किंवा संदेश हे पुन्हा तपासा.
छोटीशी चूक अनेक वेळा मोठी किंमत मागते. या महिन्यात प्रवासाचाही योग आहेत. काही प्रवास व्यवसायाशी संबंधित असतील तर काही प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि नवीन दिशा देऊ शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रवास फक्त अंतर कमी करत नाही तर अनुभव वाढवत असतो. मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझी बुद्धी हीच माझी शक्ती आहे. पण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे जुलै 2026 तुमच्या भाग्याची दारं ही कशी उघडू शकतात. घर, वास्तू, वाहन आणि मानसिक समाधानाच्या दृष्टीने हा महिना मिश्र पण सकारात्मक राहू शकतो. काही जातक घराची सजावट किंवा बदल करण्याचा विचार करू शकतात. घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील मोठी समृद्धी पैसा नसतो तर घरातील प्रेम आणि आपुलकी हीच असते. या महिन्यात शक्य असल्यास आई किंवा आई समान व्यक्तीचे आशीर्वाद घ्या. आईच्या आशीर्वादाने अनेक वेळा ग्रहांपेक्षाही मोठं संरक्षण कवच ठरतात. विद्यार्थ्यांसाठी झालं तर हा महिना महत्त्वाचा ठरू शकतो, पण बुधाच्या वक्री प्रभावामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मोबाईल, सोशल मीडिया, आवश्यक चर्चांपासून थोडं अंतर ठेवा. लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हाच शक्ती बनतं जेव्हा त्याला एकाग्रतेची जोड मिळते. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने या महिन्यात संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण प्रेम कमी होत नाही, अनेकदा संवाद कमी होतो आणि गैरसमज सुरू होतात. म्हणून आपल्या जोडीदाराशी मन मोकळेपणाने बोला. विवाह इच्छुकांसाठी काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. कारण फक्त कुंडली जुळणं पुरेसं नाही तर विचारही जुळायला हवे. संततीच्या दृष्टीनेही काही जातकांना आनंदाची बातमीही मिळू शकते. तुमच्यासाठी एक प्रश्न, या क्षणी तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ताकद ही कोणती आहे? तुमची बुद्धी, तुमचं कुटुंब, तुमचे परिश्रम की तुमचा ईश्वरावरील विश्वास? तुमचं उत्तर हे कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक आहे जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मिथुन राशीच्या भाग्यवान जातकांनो, आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना एक महत्त्वाचा संदेश देत आहे. व्यस्त असणं चांगलं असतं, पण निरोगी असणं त्याहूनही अधिकच महत्त्वाचं असतं. तुमच्या पत्रिकेतील व्ययस्थानात मंगळ विराजमान असल्यामुळे काही ठिकाणी हे खर्च वाढू शकतात. विशेषतः आरोग्य, हॉस्पिटल आणि प्रवासाशी संबंधित खर्च होण्याची जास्त शक्यता आहे. काही जातकांना थकवा, झोपेच्या तक्रारी किंवा मानसिक ताण जडू शकतो. म्हणूनच आपल्या शरीराचे संकेत हे दुर्लक्षित करू नका. शरीर हे ईश्वरानं दिलेलं मंदिर आहे. त्याची काळजी घेणं ही आपल्यासाठी एक साधना आहे. योग, प्राणायाम, नियमित चालणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. कर्जाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेणं हे तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च किंवा जोखीम टाळा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काल आशादायक म्हणता येईल, पण यश त्यांनाच मिळेल जे सातत्य ठेवतील. शत्रुपक्षांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लढाया ताकदीने जिंकल्या जातात तर काही लढाया बुद्धीने, आणि मिथुन राशीची खरी ताकद म्हणजे त्यांची बुद्धी. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. धनस्थानातील गुरुदेव आणि दशमस्थानातील शनिदेव तुमच्यासाठी प्रगतीचे मजबूत संकेत देत आहेत. हो, संघर्ष असेल पण त्यातून यश देखील मिळेल. पण शनिदेव आधी परीक्षा घेतात आणि नंतर योग्य फळ देतात. दशमस्थानातील शनिदेव केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत असल्यामुळे मेहनतीचं चीज होऊ शकतं. ज्यांनी दीर्घकाळ मेहनत घेतली आहे त्यांना आता त्याचे परिणाम दिसू शकतात. व्यावसायिक जातकांसाठी काळ विशेष लाभदायक आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन कल्पना आणि नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. विशेषतः अध्यापन, मार्केटिंग, सोशल मीडिया, डिजिटल क्षेत्र, कन्सल्टिंग, लेखन आणि संवाद या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो. लक्षात ठेवा, व्यवसाय फक्त पैशाने वाढत नाही तर विश्वासाने वाढतो. मिथुन राशीच्या जातकांनो, आपल्या पुराणांमध्ये श्रीकृष्ण आणि उद्धवांची एक सुंदर कथा सांगितली जाते. उद्धव अत्यंत बुद्धिमान होते. त्यांच्याकडे ज्ञान होतं, त्यांच्याकडे तर्क होता आणि प्रचंड विद्वत्ता होती. एकदा श्रीकृष्णाने त्यांना वृंदावनात पाठवलं. तिथे जाऊन उद्धवांनी पाहिलं की गोपींचं प्रेम आणि समर्पण हे कोणत्याही ज्ञानापेक्षा मोठं आहे. तेव्हा त्यांना समजलं, फक्त बुद्धी पुरेशी नसते तर बुद्धीला नम्रतेची आणि भावनेची जोड देखील आवश्यक असते. मिथुन राशीच्या जातकांनो, ही कथा तुमच्यासाठीच एक संदेश घेऊन आली आहे. या महिन्यात तुमची बुद्धी तुमची सगळ्यात मोठी ताकद असणार आहे. पण जर त्याला संयम आणि नम्रतेची जोड मिळाली
तरच हे यश अधिक तुमच्यासाठी मोठं होऊ शकतं. आता ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना समाधान देणारा ठरू शकतो. कारण का? जुने मित्रमंडळींसोबत त्यांचे संवाद वाढू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी आणि औषधांची वेळ पाळा. मिथुन राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. अनुभव हा असा दीप आहे जो जीवनातील अंधाराचा मार्ग दाखवतो. हाच तुमच्यासाठी या महिन्याचा सर्वात मोठा मंत्र ठरणार आहे. प्रिय भगिनींनो, तुम्ही अनेक वेळा संपूर्ण कुटुंबाची काळजी घेता, सर्वांच्या आनंदाचा विचार करता, पण अनेकदा स्वतःसाठी वेळ काढायला मात्र तुम्ही विसरता. या महिन्यात शुक्र आणि केतूची युती काही वेळा भावनिक चढउतार निर्माण करू शकते. कधीकधी कारण नसताना मन उदास वाटू शकतं. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. आभाळ कितीही ढगांनी भरलं तरी सूर्य चमकणं हे थांबवत नाही. तुमच्यातील सर्जनशीलता या महिन्यात तुमची सगळ्यात मोठी ताकद ठरणार आहे. तुम्ही कला, लेखन, संगीत, डिझाईन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्या प्रतिभेला संधी द्या. एक गोष्ट या स्त्रियांनी लक्षात ठेवा. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नसून तो आत्मसन्मान असतो, हे लक्षात ठेवा. आता आपण त्या विषयाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. भाग्य आणि शुभ संकेत. मिथुन राशीच्या जातकांनो, या महिन्यात भाग्य तुमच्या बाजूने उभं असल्याचंच दिसत आहे. कारण भाग्यस्थानातील राहू हा अचानकच संधी निर्माण करू शकतो. नवीन ओळखी, नवीन दिशा किंवा अनपेक्षित लाभ तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. काही जातकांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. काहींना दुरुस्त क्षेत्रातून लाभ होऊ शकतो. लक्षात ठेवा, भाग्य अचानक बदलत नाही, पण योग्य वेळी संधी नक्की देतं. या महिन्याचा हिरो प्लॅनेट आहे गुरुदेव. कारण धनस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी आर्थिक वाढ, व्यवसाय आणि स्थैर्याचे योग हे निर्माण करत आहे. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, या महिन्यात सगळ्यात मोठा संदेश आहे बुद्धीचा योग्य उपयोग करणं म्हणजे खरं भाग्य निर्माण करणं. ईश्वर प्रत्येकाला बुद्धी देतो, पण त्या बुद्धीचा योग्य वेळी योग्य ठिकाणी उपयोग करणारे लोक पुढे जातात. या महिन्यात तुम्हाला एक मंत्र: घाई करू नका, नीट विचार करा, समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण जुलै 2026 तुमचे विचारच तुमची दिशा ठरवतील आणि तुमची दिशाच हे तुमचं भविष्य घडवेल. मिथुन राशीच्या जातकांनो, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो, तो म्हणजे लाभ आणि इच्छापूर्ती. या महिन्यात तुमच्या भाग्यस्थानात राहू विराजमान आहे. राहू हा असा ग्रह आहे तो अनेक वेळा अनपेक्षित मार्गांनी लाभ देतो. एखादी गोष्ट तुम्ही ज्या मार्गाने मिळेल अशी अपेक्षा करत असाल तर ती कदाचित त्याच मार्गाने मिळणार नाही, पण ईश्वर तुमच्यासाठी दुसरा मार्ग उघडू शकतो. या महिन्यात अशीच एखादी तुमची जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते किंवा तुमची जी अडकलेली कामं आहे ती पुढे सरकतील. एखादा महत्त्वाचा संपर्क उपयोगी पडू शकतो. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील. लक्षात ठेवा, ईश्वर जेव्हा देतो तो अनेकदा आपल्या कल्पनेपेक्षा आपल्याला नेहमीच वेगळ्या मार्गाने देतो. या काळात आलेल्या प्रत्येक संधीला तुम्ही गांभीर्याने घ्या. कारण कधीकधी आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल हा अचानकच सुरू होतो, हे लक्षात ठेवा. आता व्यय आणि परदेश गमनाच्या दृष्टीने व्ययस्थानातील मंगळ काही अचानकच खर्च सूचित करत आहे. आरोग्य, प्रवास, घरगुती गरजा किंवा अपेक्षित कारणांसाठी खर्च वाढू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च हा नुकसान नसतो. काही खर्च हे भविष्याची गुंतवणूक असतात. परदेशाशी संबंधित काम, व्हिसा, शिक्षण आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी ग्रहस्थिती सकारात्मक संकेत देत आहे. हो, काही गोष्टींना वेळ लागू शकतो, पण प्रयत्न सुरू ठेवा. कारण योग्य वेळ आल्यावर बंद दरवाजे सुद्धा उघडतात. तुमच्यासाठी एक प्रश्न: जुलै 2026 तुम्ही कोणता संकल्प हा पूर्ण करणार आहात? तुमचे उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा. आता समजून घेऊया जुलै 2026 तुमचा स्कोर. पैशांच्या दृष्टीने 10 पैकी 9, प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 8, भाग्याच्या दृष्टीने 10 पैकी 9. एकूण विचार केला असता जुलै 2026 महिना मिथुन राशीसाठी प्रगती, संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस: या महिन्यातील 5, 14 आणि 23 जुलै हे तुमच्यासाठी शुभ म्हणता येतील. या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय, नवीन सुरुवात, आर्थिक व्यवहार, चर्चा किंवा करार याचा तुम्ही विचार करू शकता. तसेच 3, 12, 21 हे दिवस सावध राहण्याचे आहेत. या दिवशी घाईघाईत निर्णय घेऊ नका. अनावश्यक वाद टाळा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे कागदपत्र काळजीपूर्वक तपासा.
उपायांच्या दृष्टीने मिथुन जातकांसाठी सोपे पण प्रभावी उपाय. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा दररोज किंवा प्रत्येक बुधवारी 108 वेळा जप करा. हिरवे मूग दान करा. विद्यार्थ्यांना लेखन साहित्य दान करा. गरजू व्यक्तींना हिरव्या भाज्यांचं दान करा. मिथुन राशीसाठी विशेषतः भगवान श्री गणेश आणि भगवान विष्णू यांची उपासना लाभदायक ठरेल. प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवू शकता. ब्रेसलेटच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी ट्रिपल मनी ब्रेसलेट आहे. आर्थिक विचारांमध्ये स्थैर्य निर्माण करणं, सकारात्मक ऊर्जा वाढवणं, समृद्धीची भावना बळकट करणं या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हे ब्रेसलेट मागवायचं असेल तर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, एकदा एका गुरूंना विचारण्यात आलं की जीवनातील सर्वात मोठी शक्ती कोणती? गुरु हसले आणि म्हणाले, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय. कारण पाणी देखील योग्य दिशेने वाहिलं तरच समुद्रापर्यंत पोहोचतं. त्याचप्रमाणे बुद्धी देखील योग्य दिशेने वापरली तरच ती तुमचं भाग्य बदलू शकतं. जातकांनो, जुलै 2026 तुमच्यासाठी अगदी असाच महिना ठरू शकतो. तुमची बुद्धी तुमची ताकद बनेल. तुमचे शब्द तुमच्या नवीन संधींचे दारं उघडतील आणि तुमचा संयम तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्यदार उघडू शकतं पण त्या दारातून चालण्याचं काम तुमच्या कर्मालाच करावं लागेल. आणि ईश्वराने दिलेली बुद्धी हे वरदान आहे, पण तिचा उपयोग हीच खरी साधना आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.